मी विचारात होतीच की तेवढ्यात भावाने हळूच माझ्या पाठीवर मानेच्या खाली आपला हात लावला. माझे शरीर शहारले. भावाने हळूच त्याचा हात माझ्या पाठीवरून खाली घासत नेण्यास सुरुवात केली. त्याच्या हाताच्या स्पर्शाने माझा श्वास वाढला. त्या शांततेत माझा श्वास स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता भाऊ आपला हात माझ्या कमरेवर घेऊन आला आणि हळूच माझ्या बोचावर हात टेकवला. तुम्हाला हे पलायच्या कथा आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. हॅलो मित्रांनो, माझे नाव मिताली आहे. या दिवाळीत आम्ही गावाला जाण्याचे ठरवले. माझे वय 35 आणि माझे लग्न झाले आहे. माझा 5 वर्षाचा मुलगा आहे. मी, नवरा आणि मुलगा सुट्टीत गावी जाणार होतो. पण ऐनवेळी नवऱ्याला कामासाठी दुसऱ्या शहरात पाठवण्यात आले, त्यामुळे त्याला येणे शक्य नव्हते. शेवटी काही इलाज नसल्याने मी एका काकी बरोबर, जी आमच्याच गावात राहते आणि दिवाळीत गावी जाणार होती, तिच्या बरोबर जाण्याचे ठरवेल. गावाला जाण्याच्या काही दिवसांनी मला माझ्या आईने कळवले की लहान सखा भाऊ विनय आधीच गावी पोहोचला आहे. तो त्याच्या एका मित्राच्या लग्नाला गेला आहे. विनयचे अजून लग्न झाले नाही. मी भावाला फोन करून कळवले की मी उद्या येणार आहे गावी. तो म्हणाला मी येतो बस स्टॉपवर. मग गेला. रात्रीची गाडी होती. बस सकाळी लवकर गावाला पोहोचली. भाव मला बस स्टॉपवर भेटला. तिथून आम्ही शेअर रिक्षा घेऊन घरी पोहोचलो. घरी आल्यावर मी थोडा आराम केला. मुलाला पण जेवून झोपवले. भाऊ बाहेर निघून गेला होता. दुपारी जेवणाला उठले. मी जेवण बनवून जेवून घेतले. दिवाळीत जास्त लोक गावी येत नाहीत, त्यामुळे गावात जास्त मंडळी नव्हती. त्या दिवशी भाऊ संध्याकाळी 5 घरी आला. त्याने मला कळवले की एक मेळा लागला आहे. तो रात्री तिथे जाणार आहे. मोठा मेळा आहे. खूप लोक येतात तिथे. मला पण वाटले की मी मेळा पाहायला जावे. मला मेळा खूप आवडतो आणि मुलाला पण खूप गोष्टी पाहायला मिळतील, म्हणून मी भावाला म्हणाली मी पण येते मेळ्यात. भाव ठीक आहे म्हणाला. आम्ही संध्याकाळी 6 घरून निघालो. काही वेळाने आम्ही मेळ्यात पोहोचलो. मी मेळा पाहून चकित झाली. खूप मोठा मेळा होता आणि गर्दी पण चिकार होती. आत जाण्याच्या दरवाजावरच लोक गर्दीत धक्का मारत होते. आता एवढ्या दूर आलो आहे तर आत जाणे भाग्यच होते. मी मुलाला उचलून घेतले आणि त्याला घट्ट धरले. भाऊ माझ्या मागे मागे चालू लागला. आम्ही हळूहळू आत जाऊ लागलो. पुढे येता येता गर्दी एवढी वाढली की भावाला मागून चिकटून उभे राहावे लागले. भावाने त्याचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले होते. मला जाणवले भावाचे पूर्ण शरीर मागून माझ्या पाठीवर चिकटले होते. त्याची छाती माझ्या पाठीवर चिकटली होती. खालून त्याचा सोट्या माझ्या बोचावर दाबला होता. हळूहळू पुढे सरकताना मी पुढे होत स्वतःला भावापासून दूर करत होती, पण लगेच मागून भाऊ पुढे सरकत परत त्याचा सोट्या जोरात माझ्या बोचावर दाबत होता. माझे फुललेले दोन्ही बोचे चक्क दाबताना मला जाणवत होते. असे खूप वेळ झाले. मी दुर्लक्ष केले. आम्ही आता मेळ्यात आलो. रांगेत वेगवेगळे खेळ होते. खाण्याच्या गाड्या होत्या. आम्ही रांगेत मुलाला जे जे खेळवता येईल ते खेळवत पुढे जाऊ लागलो. आज सुद्धा गर्दी खूप होती. काही खेळ मी माझ्या मुलाला खेळवले. आता काही अंतरात आम्ही आलो. एका दुकानाकडून दुसऱ्या दुकानाकडे गर्दीतून हळूहळू पुढे मार्ग काढत जात होतो. मी मुलाला उचलून घेतले होते. तेव्हा मला जाणवले लहान भाऊसारखा माझ्या शरीराला हात लावत आहे. चालताना त्याने मला पुढे येण्यास सांगितले आणि माझ्या पाठीवर हात लावला. त्याचा हात पाठीवर लागताच माझे शरीर शहारले. परत पुढे एक लहान मुलांचे खेळ खेळायला थांबलो तर तिथे पण भाऊ एकदम चिकटून उभा होता. माझ्या हाताला त्याचा हात घासत होता. तो तिथेच थांबला नाही. परत जेव्हा पुढे निघालो आम्ही, त्याने मुलाला उचलून घेतले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून चालू लागला. मी पण त्याला काही म्हणाली नाही. आम्हाला तसे तिथे कोणी ओळखत नव्हते. पण जसे आम्ही त्या मेळ्यात वागत होतो, कोणालाही पाहून वाटेल की आम्ही दोघे नवरा बायको आहोत. पण तो माझा सखा भाऊ होता. काही अंतरावर गेल्यावर मला कळून आले की मी त्याला दूर करत नाही किंवा काही म्हणाली नाही अजून, म्हणून त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. एका ठिकाणी आम्ही गोल फिरणाऱ्या लहान मुलांच्या गाडीमध्ये माझ्या मुलाला बसवले. आजूबाजूला खूप गर्दी होती. मुलाला त्या लहान गाडीत बसून ती गाडी गोल गोल फिरू लागली. इथे मागून भाव आधी जवळ आला आणि त्याने मोका पाहून माझ्या कमरेवर दोन्ही हात ठेवले.
भावाने आता मला मागून घट्ट धरले होते आणि त्याचा सोट्या त्याने परत माझ्या बोचावर दाबून धरला. वर त्याची छाती माझ्या पाठीवर चिकटली. त्या गर्दीत दोघांच्या मध्ये वारा जाण्यास सुद्धा जागा नव्हती. काही वेळाने मला ते आवडू लागले. त्याच्या शरीराचा स्पर्श अंगाला आवडू लागला. मला पण त्याच्या जवळ राहण्याची चूळ मनात निर्माण झाली. पुढे नजरेसमोर मुलगा खेळत होता आणि मागून भाव माझ्या शरीराशी खेळत होता. काही वेळाने मुलाला मी परत घेतले. आम्ही तिथेच एका दुकानात खायला बसलो. खाताना पण भाऊ काही थांबला नाही. तिथे पण त्याचे हाताचे चाळे सुरूच होते. भावाने मुद्दामून मुलाला जेवण भरवताना माझ्या मांडीवर हात ठेवला. मांडीवर हात लागताच मी दचकले. तोंडातला घास तिथेच थांबला. मी काही म्हणाली नाही. भावाने काही वेळ हात मांडीवर ठेवला आणि मग उचलला. त्याने मला शांत जेवून दिले नाही. सारखा मुलाला खेळवत, जेवण भरवत, कधी माझ्या बाजूला चिकटत होता तर कधी हात माझ्या मांडीवर ठेवत होता. मी लवकर जेवून घेतले. आम्ही आता खूप थकलो होतो. मुलगा पण झोपायला आला होता. घड्याळात 9 वाजले. हळूहळू मेळा खाली येऊ लागला. गर्दी कमी झाली. आम्ही पण तिथून निघायचा विचार केला. लवकर बाहेर येऊन आम्ही शेअरिंग ऑटो केली आणि जवळ अर्ध्या तासाने घरी पोहोचलो. गावात पूर्ण अंधार झाला होता. सर्वांची घरे बंद होती. घरी पोहोचून मी लगेच बाथरूम मध्ये जाऊन कपडे बदलले आणि मॅक्सी घातली. मुलगा आधीच झोपला होता. मी मधल्या हॉल मध्ये मुलाला घेऊन झोपली कारण आतल्या खोलीत साफसफाई केली नव्हती. काही वेळाने भाऊ पण कपडे बदलून हॉल मध्ये आला. त्याला पण हॉल मध्येच झोपावे लागेल कारण दुसरी जागा नव्हती. भाऊ समोरून लाईटच्या बटनाकडे गेला. त्याने काळ्या रंगाची शॉर्ट पॅन्ट आणि वरती सफेद बनियान घातली होती. त्याने लाईट बंद केली. मला त्याच्या पायाचा आवाज येत होता. मला जाणवले तो माझ्या मागेच कुठेतरी झोपला आहे. मी त्याच्याकडे पाठ करून दुसरीकडे तोंड करून झोपली होती. खोलीत आता पूर्ण अंधार होता. गावात पूर्ण शांतता होती. अचानक मला भाऊ जमिनीवर सरकताना आवाज येऊ लागला. मी थोडी घाबरले. मी डोळे उघडले आणि काय होत आहे त्याची चौकशी करू लागली. मी विचारात होतीच की तेवढ्यात भावाने हळूच माझ्या पाठीवर मानेच्या खाली आपला हात लावला. माझे शरीर शहारले. भावाने हळूच त्याचा हात माझ्या पाठीवरून खाली घासत नेण्यास सुरुवात केली. त्याच्या हाताच्या स्पर्शाने माझा श्वास वाढला. त्या शांततेत माझा श्वास स्पष्ट ऐकू येत होता. बघता बघता भाऊ आपला हात माझ्या कमरेवर घेऊन आला आणि हळूच माझ्या बोचावर हात टेकवला. त्या क्षणी तर मी पूर्ण घाबरले. माझा सखा भाऊ विनय माझ्या बोचावर हात फिरवत आहे हा विचारच मला वेळ लावत होता. भावाने माझे मऊ मोठे बोचे एका हाताने दाबायला सुरुवात केले. माझा श्वास वाढू लागला. शरीराची हालचाल सुरू झाली. काहीच कळेना मी काय करू. भावाने माझे बोचे काही वेळ दाबले मग त्याने हात माझ्या मांडीवर आणला. हळूच त्याने माझ्या मांडीवर हात ठेवून माझी मॅक्सी वर खेचायला सुरुवात केली. खालून माझे पाय उघडे होऊ लागले. बघता बघता भावाने पूर्णच मॅक्सी मांडीवरून वर खेचून घेतली आणि मागून माझी चडवी उडगी पडली. भावाने परत मागून माझ्या बोचावर हात आणला आणि चडवीत हात टाकून बोचा दाबू लागला. माझी बोचा दाबत भावाने माझी चडवी खाली खेचली. मागून चडवी खाली सरकवली. त्यानंतर भाऊ मागून माझ्या जवळ आला. मला उत्सुकता निर्माण झाली की पुढे तो काय करेल. तेवढ्यात मला माझ्या बोचाच्या फटीत एक उबदार पण मऊ अशी काठी टोचताना जाणवली. मला लगेच कळून आले की तो भावाचा सोट्या आहे. त्या काळोखात माझ्या गांडीची फट शोधत तो जवळ येऊ लागला. बोचावर सोट्याचा घर्षण होत होता. त्याने जवळ येऊन मागून माझ्या बोचाच्या फटीत सोट्या अडकवला आणि मला घट्ट मागून मिठी मारली. फक्त मिठी नाही मारली तर त्याचा हात सरळ माझ्या संत्रेवर आला. माझा डावा संत्रे तो जोर जोरात दाबू लागला. आईंग गग मला कळेना मी काय करत आहे. इथे समोर माझा 5 वर्षाचा मुलगा झोपला आहे आणि मागून माझा सखा भाऊ माझ्या बोचात सोट्या अडकवून माझे संत्रे दाबत आहे. भाऊ मागून त्याचा सोट्या बोचावर घासत जोर जोर माझे दोन्ही संत्रे दाबू लागला. मला खूप मोठ्याने ओरडायचे मन होत होते पण मी तोंडाला बंद करून स्वतःला कसे तरी सांभाळून घेतले.
माझे शरीर खूप तापले होते. कुचीने पाणी सोडायला सुरुवात केले. भावाने बॉल दाबत मला अचानक त्याच्याकडे फिरवले आणि गच्च माझ्या ओठांवर आपले ओठ ठेवून तो मला चुंबन घेऊ लागला. आहा हा 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 हा. भाऊ एकदम जनावर झाला होता. वेड्यासारखा माझ्या तोंडात जीभ घालून मला चुंबत होता. दोन्ही हाताने माझे बॉल दाबत होता. त्यात सर्वात मोठी अडचण ही होती की माझ्या हाताला खाली सारखा त्याचा सोट्या लागत होता. कुठे माझे हात ठेवू कळत नव्हते. तेव्हाच मला जाणवले की भावाचा सोट्या चांगलाच मोठा आहे. नाहीतरी माझ्या नवऱ्यापेक्षा तरी मोठाच आहे. भावाने चांगलेच मला घेतले. होठांपासून जो तो सुरू झाला. काही वेळाने गालावर चुंबू लागला. गाल चाटत मानेवर आला. माझे कान पण त्याने जिभेने चाटले. मग खाली मानेवरून तो पोचला माझ्या संत्रेवर. वेळ न घालवता त्याने माझी मॅक्सी वर खेचून काढून टाकली. चड्डी माझी अर्धी खाली होतीच आता वर ब्रावर मी भावाला मिठी मारून झोपली होती. मॅक्सी निघताच भावाने आपले ओठ माझ्या दोन्ही बॉलच्या मध्ये गल्लीत टेकवले आणि तो गल्ली चाटू लागला. आपले पूर्ण तोंड तो माझ्या गल्लीत आणि संत्रेवर घासत होता. जिभेने गल्ली चाटत त्याने एक हात मागे घेतला आणि माझा ब्राचा हुक उघडला. ब्रा निघताच जसे माझे संत्रे मोकळे झाले. भावाने लगेच माझे मनुके तोंडात घेतले. संत्रे जोर जोरात दाबत तो चोखू लागला. या वेळेपर्यंत तर मी आता माझे पूर्ण शरीर भावाला सोपले होते. भावाने माझ्या अंतरात्म्याला स्पर्श केले. मी आता पुन्हा आनंद घेऊ लागले. भावाने दोन्ही मनुके चांगले चोखून घेतले. बॉल दाबत तो चोखत होता. आहा हा 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 पूर्ण जीभ संत्रेवर फिरवून त्याने चाटून घेतले. एवढ्या जोरात भावाने बॉल दाबले होते की ते धकधकत होते. मग भावाने मला सरळ झोपवले. तो उठून बसला. त्या थोड्याशा उजेडात मला त्याची हालचाल दिसत होती. भावाने लगेच आपली सफेद बनियान काढली. मग त्याने उभे राहून आपली चड्डी काढून घेतली आणि तो पूर्ण भोगला झाला. भोगला होताच भावाने माझी ढोपरापर्यंत आलेली चड्डी खाली खेचून मला पण भोगले केले. मग त्याने माझे पाय फाकवले आणि लगेच आपले तोंड माझ्या कुचीवर टेकवले. जसा भाऊ माझी कुची चाटू लागला. आहा हा 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 हम. त्याची जीभ कुचीवर लागताच मी आनंदाने भरून आले. दुसऱ्या माणसाची जीभ कुचीवर लागताच एक वेगळीच मजा येते. भावाने सुरुवातीला माझ्या कुचीच्या पाकळ्यांवर जीभ फिरवली. मग तो हळूहळू खाली गेला आणि त्याने कुची दोन्ही हाताने उघडली. मधला कुचीचा भाग चाटायला लागला. जीभ पूर्ण कुचीत घासत वर खाली करू लागला. कुचीच्या खालच्या भोकात जीभ हात टाकून गोल गोल फिरवत होता. आहा हा 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 हा. मग भाऊ माझा दाना चोखू लागला. त्याने कुचीच्या दाण्यावर जीभ फिरवायला सुरुवात केली. तो कुचीचा दाना चोखत असताना मी प्रत्यक्ष तडफडू लागले. शरीरात वीज वाहू लागली. आनंदाने मन उद्या मारू लागले. एक वेळ तर मनात आले की आधी माहीत असते एवढा चांगला कुची चोखतो तर रोज लग्न आधी घरीच भावाकडून जवून घेतले असते. माझ्या कुचीला चाटून भावाने चांगलेच तृप्त केले. खूप वेळ कुची चाटली भावाने. मग तो मागे झाला. आता वेळ होती कुचीत सोट्या टाकायची. माझे पाय फाकावताच मला कळून आले. भावाने दोन्ही माझे पाय फाकवून मध्ये सोट्या आणला. हळूच माझ्या कुचीच्या भोकावर ठेवला आणि माझ्या अंगावर आडवा होत सोट्या कुचीत सरकवला. ओल्या कुचीत सोट्या हळूहळू आत सरकला. भावाचा सोट्या मोठा असल्याने आत घुसतच चालला होता. मी तोंड उघडून आवाज करू लागले. आहा हा 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 हा. पूर्णविराम. नवऱ्याचा सोट्या तर मध्येच संपून जातो. पण आज पहिल्यांदा एवढ्या आत कोणाचा लंड कुचीत गेला होता. पूर्ण सोट्या कुचीत घालून भावाने जोरात कुचीवर आधी सोट्या दाबला. कुचीची खोली त्याने मोजली आणि हळूहळू सोट्या आत बाहेर करत मला जगू लागला. खालून सोट्या कुचीत आत बाहेर होत होता. वर तो माझ्या ओठांचा रस पित होता. हळूहळू गती वाढली आणि भावाने आता जोर जोरात कुचीवर फटके घालायला सुरुवात केली. भाव एकदम जोश मध्ये कुचीवर फटके घालत होता. माझ्या कुचीवर चांगलाच मार पडत होता. सोट्या पूर्ण आत जाऊन बाहेर येत होता. काहीच कळेनाच झाले. एवढ्या जोरात जवत होता की कुचीने तेव्हाच पाणी सोडले. सोट्या भिजला कुचीच्या पाण्याने. काही वेळ जवून भावाने सोट्या बाहेर खेचला. मला वाटलं झाले असेल, पण भावाने मला उपडी झोपवले.
उपडी होताच माझ्या बोचावर तो जीभ ठेवून बोचा चाटू लागला. बोचाला दोन्ही हाताने दाबून तिचा मऊपण अनुभवू लागला. जोर जोरात बोचा दाबून जीभ बोचात घालत होता आणि चाटत होता. मग त्याने माझी कमर वर करायला सांगितली. मी उंदरासारखी बोचावर आणि डोकं खाली जमिनीवर ठेवून ढोपरावर बसले होते. मागून भावाने आपला सोट्या परत कुशीत घातला. माझी कमर दोन्हीकडून धरली आणि मागून झटके देत मागून जगू लागला. जोर जोरात कुशी जवत होता. मी माझे तोंड झाकून आपला आवाज थांबवत होती. चांगलेच मला मागून त्याने जवले. जवत जवत हळूच आवाजात भावाने विचारले, बोचा मारू का? मी नाही म्हणले. त्याने कुशी जवळणे सुरूच ठेवले. चांगलेच दणादण शॉर्ट मारले. मग तो मागे झाला. मी सरळ होऊन झोपले. माझा श्वास चढला होता. तेवढ्यात भावाने मला हात धरून बसवले. माझ्या डोक्यामागे हात घातला आणि पुढे तोंड घेऊन माझ्या तोंडात त्याचा कुशी जवलेला चिकट सोट्या दिला. सोट्या त्याचा एवढा चिकट होता की पूर्ण माझ्या ओठाला चिक लागले. भावाने सोट्या तोंडात देऊन आत बाहेर करायला सुरुवात केले. अचानक जोराची एक सोट्यातून पिचकारी आली आणि माझ्या घस्यात गेली. मला सोट्यातून निघणारे पाणी प्याचे नव्हते, पण सोट्या भावाने एकदमात घुसवला आणि घस्यात पाणी ओतले. नाईलाजाने मला ते पाणी प्यावे लागले. गरम पाण्याचा लावा माझ्या तोंडात पडला. मी तो पूर्ण पिऊन टाकला. तहान पण लागलीच होती. भावाचे पाणी पिऊन तहान भागवली. मग हळूच सोट्या तोंडातून बाहेर काढला. भाऊ जोर जोरात श्वास घेत होता. मी पण खूप दमले होते. भाऊ माझ्या बाजूला असाच नागडा झोपला. त्याने मला त्याच्या जवळ प्रेमाने घेतले आणि मला मिठी मारली. आम्ही दोघे असेच नागडे मिठी मारून झोपलो. त्या रात्री मला खूप चांगली झोप लागली. मी 3 दिवस गावी होती. पूर्ण 3 दिवस मला भाव जवला. शहरात परत घरी आल्यावर आम्ही याबद्दल कधीच कोणाला कळू दिले नाही. जेव्हा पण मी आईला भेटायला माहेरी येते, भाऊ जवल्याशिवाय सोडत नाही. त्याने आधीच सांगून ठेवले आहे की येण्याआधी मला कळव. माहेरी आल्यावर वेळ पाहून आसपास कोणी नसेल तेव्हा मला रूम मध्ये बोलावतो आणि जेवून सोडतो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सपोर्ट करा. तर भेटूया लवकरच.